स्वाध्याय इयत्ता 7वी विषय भूगोल पाठ पहिला ऋतुनिर्मिती भाग 1. थोडे आठवूया. पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात? 1. पृथ्वीच्या परिवलनामुळे म्हणजेच स्वतःच्या आसाभोवती फिरण्यामुळे पृथ्वीवर दिन व रात्र होतात. 2. परिवलनादरम्यान पृथ्वीचा जो भाग सूर्यासमोर येतो त्या भागाला सूर्यप्रकाश मिळतो, त्यामुळे तेथे उजेड असतो आणि त्या भागात त्या काळाला दिन म्हणतात. 3. या उलट पृथ्वीच्या सूर्यापासून दूर असलेल्या भागाला प्रकाश मिळत नाही, त्यामुळे त्या भागात अंधार असतो आणि त्या भागात त्या काळाला रात्र असे म्हणतात. पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात? पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात. पृथ्वीला या क्रियेस किती कालावधी लागतो? पृथ्वीला या क्रियेस 365 दिवस लागतात. आपला देश कोणकोणत्या गोलार्धामध्ये आहे? आपला देश उत्तर व पूर्व या गोलार्धामध्ये आहे. पृथ्वीवर सूर्यकिरणे सर्व ठिकाणी लंबरूप का पडत नाहीत? सूर्यकिरणे एका सरळ रेषेत प्रवास करतात आणि परस्परांना समांतर असतात. पृथ्वी गोलाकार आहे, त्यामुळे विषुववृत्ताजवळ सूर्यकिरणे लंबरूप पडतात, तर विषुववृत्तापासून जसजसे उत्तर आणि दक्षिण ध्रुवाकडे जावे तसतसे सूर्यकिरणे तिरपी पडतात. म्हणून पृथ्वीवर सूर्यकिरणे सर्व ठिकाणी लंबरूप पडत नाहीत. तक्त्यातील नोंदीवरून सर्वात मोठा दिन सांगा. या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांनी स्वतः निरीक्षणातून लिहावे असे अपेक्षित आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीज पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील.